आमदार संदीप क्षीरसागर आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जी ऑडिओ क्लिप तुमच्याबद्दलची व्हायरल होते, तुम्ही पुरावे सुद्धा आणलेले आहेत आणि कधीची ऑडिओ क्लिप आहे आणि कुणी तुम्हाला बदनाम करण्याचं हे सगळं षडयंत्र तुम्हाला वाटतंय का? कारण बरेच आरोप तुमच्या कार्यकर्त्यांवर होत आहे. हे बघा, तुम्ही कालपासून मी हे बघतोय आणि ही जी काही क्लिप आहेत किंवा जे काही व्हायरल होतं हे माझ्या इलेक्शनच्या आधीच व्हायरल झालेलं आहे आणि हे व्हायरल झाल्यानंतर हे मीडियासमोर आलेत. ह्या संदर्भातले उत्तर मी दिलेत. निवडणुकीला पुढं गेलो आहे, लोकांनी मला निवडून सुद्धा दिलं आहे. हे अचानक का होतं आहे हे लक्षात येत नाही. नक्कीच. पण ते तहसीलदारांना तुम्ही धमकी दिली, मी पाहून घेतो असं म्हणाला, असा उल्लेख सुद्धा या सगळ्या. नाही, तो माझाच आवाज आहे. मग अशा माणसाची काय आरती केली पाहिजे का? काय नेमका विषय का? हे अधिकारी ज्या पदावरती आहेत आणि त्या पदाचा दुरुपयोग करतात. नायक तहसीलदार म्हणून तिथं ते आधी त्यांच्याकडं पद होतं. ते पद असताना तिथं जमिनीच्या खूप प्रकरणामध्ये त्यांच्या फेरफार त्यांनी खूप तिथं बदमाशी केलेली. त्या संदर्भात मी चौकशीसुद्धा लावलेली तिथं. ते असताना त्यांना तहसीलदारचा चार्ज दिला. तहसीलदारचा चार्ज झाला असताना त्यांचं कार्यक्षेत्र सोडून हे जे काही वाळू माफिया आहे, हे काही ट्रक्स आता हे पकडलेत नवीन SP झाल्यानंतर, हे त्यांच्या काळातलं आहे आणि त्यांचा एरिया सोडून म्हणजे त्यांचं जो हे असतो तो सोडून एका वाळूसाठी धाड करायला किंवा 2 नंबरचं कलेक्शन घ्यायला तिथं गेला होता. त्यावेळेस रात्री त्याच्यासोबत एक मंडळ अधिकारी होता, नितीन जाधव. त्या ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा तो गेलेला आहे. त्यावेळेस सुद्धा ही ती चौकशी लागली होती आणि वारंवार ह्याला प्रशासन का ह्याला सांभाळतं हे मला कळत नाही. आणि हा 1 नंबरचा म्हणजे हे पुरावा माझ्याकडे आलेला आहे. हे बघा, हे त्यांचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, अपंग सर्टिफिकेट आहे त्यांचं. 19/7/2021 हे बघा, त्याचा क्रमांक आहे तो 31309, बरोबर आहे. आणि त्या उलट म्हणजे हा क्रमांक हे तर रेकॉर्डवरती कुठं नाही, हा सर्टिफिकेट माझ्या हातात आलं 30/9/2022 ह्याचा क्रमांक आहे 27. एकदम नंबरचा फ्रॉड अधिकारी. आणि अशा अधिकाऱ्यांना ह्याच पद्धतीत बोलावं लागतं करून, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामं होतील. एक महत्त्वाचा विषय यात असा आहे की देशमुख यांचं जे प्रकरण आहे ते तुम्ही लावून धरलं, त्यामुळे आता कुठेतरी संदीप क्षीरसागर यांना टार्गेट केलं जात आहे. बीडमध्ये नेमकं सुरू काय प्रश्न महाराष्ट्राला पडला? हे बघा, हाच विषय आहे की हे 1.5-2 वर्ष किंवा निवडणुकीच्या आधीचा विषय झालेला होता. तेव्हा ज्यांना हे करायचं होतं ते करून झालेलं आहे, पण लोकांनी मतदान केलेलं आहे, दुसऱ्यांदा मला निवडून आणलेलं आहे. आणि मुद्दाम काहीतरी या प्रकरणाहून डायव्हर्ट करण्याचा विषय. अचानक तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघा की धसांना असतील किंवा प्रकाशदादांचं पण, दादा सोळुंकेचं तो सुद्धा जुना आहे. मग तुम्ही लक्षात आणलं पाहिजे कुठेतरी राजकारण होतं. सुरेश धस यांचे जे कार्यकर्ते आहेत, बोक्या भोसले, यांनी काल TV9ला इंटरव्ह्यू दिला. ज्या पोलिसांना, जे पोलीस शोधतायत ज्या आरोपीला, ते TV9वर इंटरव्ह्यू देतात. गृह विभागाचं हे फेल्युअर म्हणा. मी हे बघितलं नाही आहे, पण त्या विषयामध्ये आपण काल मला विचारल्यानंतर त्याची धस अण्णाची जी प्रतिक्रिया मी बघितली की त्याच्यामध्ये माझा जरी असलं तर त्याला कारवाई त्याच्यावर करा, त्यांनी सांगितलं आहे स्पष्ट. पण तुम्हाला कोणतरी टार्गेट करते असं आणि त्यांची नावं तुम्ही घेणार, पुढे भविष्यातलं पाऊल तुमचं काय असेल? आता हे बघा, कुठंतरी या विषयाहून ह्याच्यातून फोकस बाजूला घ्यायचा. पण कुणी किती जरी काही जरी केलं तर या विषयावरतून आमचा फोकस हटणार नाही. उद्या वाल्मिक कराडांची कोर्टमध्ये तारीख आहे. थोड्या वेळ आधीच त्या संदर्भात त्या वकिलांशी बोललेलो आहे मी, आणि त्याचं उद्या काय होतं ह्याच्याकडं आमचं लक्ष. ह्याच्यापेक्षा कुणामुळे बदनाम झाला असं तुम्हाला वाटतं? हे बघा, सुरुवातीपासून सांगतो, हा प्रकार जो करण्यामध्ये किंवा हे जे अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने चार्ज दिले, ज्या पद्धतीने वाळू माफिया चाललं, ज्या पद्धतीने हे चुकीचे सर्टिफिकेट बनवतात, ह्याला कारणीभूत वाल्मिक कराड. आणि आजही जर तुम्ही बघितलं की बीड मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये ॲडिशनल चार्ज किती दिलेले आहेत. मग या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या जमिनीच्या संदर्भात असतील, काही अधिकारी जे असेच काही प्रकरणं आता मी पुढं आणणार आहे की बीडमध्ये ओपन स्पेस कुठं ठेवली नाही आहे. जो मनमानी कारभार त्या 5 वर्षामध्ये पद असताना ह्यांच्याकडं होतं आणि जे अधिकारी तिथं बसले होते ॲडिशनल म्हणून, हे सगळे वसुली करणारे होते. आणि त्याच संदर्भातलं हे प्रकरण आहे. आणि वेळोवेळी हे अशा पद्धतीचे अधिकारी असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून
जे लोकांच्या कामासाठी असतील तिथं मला पावलं उचलावंच लागतील. तुम्ही धमकी दिली हे तुम्ही मान्य केलेलं आहे आणि या अधिकाऱ्याला तुम्ही धमकी स्वतः दिली. माझाच आवाज आहे आणि तो लोकांचे कामं ऐकत नव्हता, तो वेगळ्या पद्धतीने तिथे वागत होता. त्याचे जे काही केलं आहे तुमच्यासमोर बोललोय आणि अशा अधिकाऱ्यांना अशीच वागणूक दिली पाहिजे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय आपली भूमिका मांडली संदीप क्षीरसागर यांनी आणि त्यासोबतच म्हटलेलं आहे की जे अधिकारी आहेत त्यांच्याशी अशाच पद्धतीनं वागलं पाहिजे, कारण वाळू माफियानं कुठेतरी अभय देण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. मोठा आरोप आहे. याबद्दल आता पुढची भूमिका नेमकी संदीप क्षीरसागर यांची काय असणार आहे, कारवाई होणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.